नमस्कार मैत्रिणींनो. तर तुमच्या घरात जर तुमची लहान मुलं असतील तर त्यांना प्रत्येक फुलाविषयी किती सुंदर वर्णन केलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, कारण ते तुम्हाला उपयोगी येईल. जर तुम्हाला शाळेत लहान मुलांना जर शिकवायचं असेल किंवा लहान मुलांना म्हणजे प्रत्येक फुलाविषयी कसं सांगता येईल किंवा त्याचं वर्णन कसं आहे हे सुंदर प्रकारे मी तुम्हाला दाखवते. गुलाबाशी ओळख भेट लहानपणीच झाली. पहिल्याच भेटीत त्यानं आकर्षण घेतलं. माझं त्याच्यावर प्रेम बसलं. खरं म्हणजे कुणाचंही प्रेम बसावं अशीच त्याची ऐट रुबाब. मऊ मऊ पाकळ्यांचं मुलायम अंग, गोड गोड गुलाब रंग, मादक धुंद गंध, हिरव्या देठावर टपोरा, उत्फुल्ल आनंद आणि मृती मनमोहक आनंदकंद. हे सगळं वैभव प्रेमात पडावं, वेडं व्हावं असंच माझ्या गुलाबाच्या फुला म्हणावं असंच. फुलांच्या सृष्टीत गुलाबाचा तोरा वेगळाच, दृष्टीतही आगळाच. म्हणून गुलाबाला म्हटलं जातं फुलांचा राजा. पुष्पसम्राट गुलाब चांगला तरतरीत फुलला. वचकेची एवढा झाला तर खुलून भुलवणारच, पण उमलण्याच्या आधी टपोरी कळी असताना सुद्धा भुलभुलैया करणारच. मनभावक गुलाबाच्या कलिका, अर्धस्फुट कलिकांचं रूपदर्शन, किती देखणं, किती सुंदर. पोपटी हिरव्या परकातून जेव्हा त्या मिटल्या, गुलाबी पाकळ्यांनी देठाच्या तालावर नाचू बागडू लागतात, हसू डुलू लागतात, तेव्हा त्या खरोखरच प्रियदर्शनी दिसतात. आता हे गुलाब केवळ गुलाबच राहिले नाही, तर तो लाल लाल झाला आहे, सोनेरी पिवळा बनला आहे, सुरेख केशरी पांढरा शुभ्र वेगवेगळ्या रंगात रंगलेला आहे. रंगरंगांच्या नाना छटात नटलेला आहे. ऐकलं आहे की काळा मखमली गुलाबही आहे. मी अजून पाहिलेला नाही, पण बिनकाट्यांचा गुलाब मात्र पाहिलेला आहे. हात लावून काटे नाहीत याची खात्री करून घेतलेली आहे. त्याची एक लहानशी आठवणच. बाबा आमटे यांच्या आनंदवनात गेलो होतो. तिथे एक अंध मुलाशी मूल होऊन बाबा खेळत होते, गप्पा गोष्टी करीत होते. पक्षी, झाड, वेली, फुलं यांची ओळख स्पर्शानं करून देत होते. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ आणि गुलाबाची माहिती? याच्यामध्ये भरपूर माहिती आहे. 2 पानं ह्याची जवळजवळ पाटपोट 4 पानं अशी माहिती आहे. तर खूपच सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. तर छानसा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा. सर्वांना माझा नमस्कार.